व्हेनेझुएला प्रशासनावर अमेरिकेचं नियंत्रण, भारत सरकारनं तिथल्या भारतीय नागरिकांसाठी जारी केल्या सावधगिरी बाळगण्याच्या सूचना। व्हेनेझुएलावरच्या अमेरिकी हल्ल्याबाबत चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं उद्या बोलावली तातडीची बैठक। राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी निवडणूक चिन्हाचं वाटप आणि अंतिम उमेदवारी यादी जाहीर, एकूण 15,931 उमेदवार रिंगणात। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ, मुंबईकरांचं जीवन बदलवण्याचं वचन देत विकास कामांना स्थगिती देणाऱ्यांना मुंबईकर धडा शिकवतील, मुख्यमंत्र्यांची टीका। उद्धव ठाकरेंनी अनेक वर्ष सत्ता उपभोगून मुंबई महापालिकेची तिजोरी लुटली असा घणाघात करत मुंबईला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून सोडवण्याची शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची ग्वाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगली आणि इचलकरंजीमध्येही प्रचार सभा, शहरांना आधुनिक करण्याची दिली ग्वाही, इचलकरंजीतील प्रचार सभेत पाण्याचा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन। पुणे महापालिकेत अनेक वर्ष सत्ता असूनही भाजपानं पुण्याचा विकास केला नाही, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची टीका। सातारा इथं होत असलेल्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज होणार समारोप। न्यूझीलंड विरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, श्रेयस अय्यरचा संघात समावेश तर मोहम्मद सिराजचं पुनरागमन। वाराणसी इथल्या 72व्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीनं होणार उद्घाटन। आणि उत्तर भारतात येत्या 9 तारखेपर्यंत तीव्र शीतलहर आणि दाट धुकं राहण्याचा अंदाज, रेड अलर्ट जारी। नमस्कार, 8:30च्या बातमीपत्रात मी